नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रवींद्राय तपत्र नेत्रे येन त्वया भारतत्वेन पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमयं प्रदीप अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबुजे तेजस्मृतिप्रदेशं विदेन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणामयाला कुंभारुणालादलो पावनधारो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरालयाला कुंभारुणालादलो पावनधारो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा दाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया भक्ताईसे जाना जी देही उदास भक्ताईसे जाना जी देही उदास गेल्या शापास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडी पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडी जनधन माता पिता तुका मने सत्य कर्माभाव्य साय तुका मने सत्य कर्माभाव्य साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडी जनधन माता पिता विठ्ठल वेडाला एका संतांची नवे नवे एका भक्ताची नवी नवी एका साधू महात्म्याची ओळख करून देतात। बरं आता वास्तविक पाहता एखादा जर गृहस्थी उठला तर तुकोबाऱ्यांना काय म्हणणार व आम्हाला साधूची महात्म्यांची संतांची ओळख करून देण्यामागे काय फायदा। कारण सध्या कलियुगामध्ये सध्याची जर परिस्थिती पाहायची झाली तर साधू माणसांच्या किंवा भक्तांच्या सहवासात पाहिजे तेवढ्या गोष्टीचा आपल्याला तारतम्य मिळत नाही। त्यामुळे आम्हाला संतांची महात्म्यांची ओळख करून घ्यायची असेल तर ते संत महात्मे कसे असले पाहिजे ते तुकोबाराय सांगतात। तर कसे की भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशापासून निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडी जनधन माता पिता। म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्या सर्व मंडळींना एका महात्म्यांची ओळख करून देतात। तर वास्तविक पाहायचं झालं आपल्या या कार्यक्रमाचं निमित्त असं आहे
की आजचा हा कार्यक्रम लघुरुद्र अभिषेकाचा आहे, म्हणजे हनुमंतरायांच्या अभिषेकाचा कार्यक्रम आहे. हनुमंतरायाच्या अभिषेकाचा कार्यक्रम असल्यामुळे हनुमंतरायाने त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जी काही भगवंताची साधना केली ती कोणत्या भक्त रूपाने केली. म्हणजे मी तुमचा भक्त आहे, मी तुमचा सेवक आहे, या रूपाने हनुमंतरायांनी भगवान प्रभूची सेवा केली. मग तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला हनुमंतरायांसारख्या भक्तांची, नवे नवे साधूची, संतांची ओळख निर्माण करून देतात. म्हणजे भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशापासून निवारून, असा अभंगाचा भावार्थ होतो. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिचय द्यायचा, तो असा की आपल्या या पोटा नगरीमध्ये श्री नागोराव पांडुरंगजी पडघाण, रावसाहेब पांडुरंगजी पडघाण यांनी हनुमंतरायांचा लघुरुद्र अभिषेक करण्याचे आयोजन केले. आता वास्तविक पाहता लघुरुद्र अभिषेक म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे 11 ब्राह्मणांचा अभिषेक. आणि 11 ब्राह्मणांचा अभिषेक म्हणजे की त्या अभिषेकामध्ये काही आवर्तनं असतात, त्या आवर्तनामध्ये 11 आवर्तने असतात आणि ती 11 आवर्तने 11 ब्राह्मणांच्या माध्यमातून केल्याच्या नंतर ते 121 आवर्तन होतात. आणि ते 121 आवर्तन झाल्याच्या नंतर आपण भगवंताला म्हणजे भगवान शंकरालाही तो अभिषेक करू शकतो, हनुमंतरायालाही तो अभिषेक करू शकतो. मग हे 121 आवर्तन झाल्याच्या नंतर म्हणजे हा लघुरुद्र अभिषेक झाल्याच्या नंतर त्याची फलश्रुती अशी असते की कोणताही वास्तुदोष असो किंवा बाहेरचा कोणताही दोष असो, ते 121 आवर्तन झाल्याच्या नंतर भगवंताला जे काही, समजा आपल्या गावाचं समजा अधिष्ठान हनुमंतराय असतात, पण काही जण भगवान शंकरालाही अभिषेक करतात, परंतु हा 121 आवर्तनाचा जर अभिषेक केला ना तर आपल्याला वास्तुदोषाची असो किंवा बाहेरची कोणतीही बाकी परिस्थिती असू द्या, त्यांनी काय होती, फार मोठी फलसृष्टी मिळते. आणि मग त्यांनी या लघुरुद्र अभिषेकाचं आयोजन केलं. त्या अभिषेकानिमित्त आजची ही कीर्तन सेवा. आता कीर्तन सेवा गुरुजी म्हणजे मला काही जास्त सोर नाही, पण आपलं चला कसं तरी तुमच्या आशीर्वादानं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक भजन सम्राट कैलासजी महाराज पौळ आहेत. त्याचबरोबर श्री हरिभक्तपरायण त्यांच्यात तोलामोलाचे भजन सम्राट गजानन महाराज जाधव तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर विठ्ठल महाराज आहेत, आणखळीकर भजनी मंडळी आहेत, गावकरी भजनी मंडळी आहे, इकडं ओमकार महाराज आहेत, राम महाराज आहेत, मामा आहेत, सर्व गावकरी भजनी मंडळी आहेत. त्याचबरोबर त्यांची जशी गायनाची साथ आहे त्याच पद्धतीनं आपल्या भागातील मृदंग मार्तंड श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम हेही उपस्थित आहेत. सर्वांच्या साथीने जशी ज्ञानोबाराय गुरुवर्य मंडळींच्या कृपाआशीर्वादाने ज्ञानोबाराय बुद्धी देतील, मारुतीराय बुद्धी देतील तसा बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला प्रस्तुत अभंगात तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबराय आपल्या सर्व गृहस्थी मंडळींना एक असा उपदेश करतात की कोणताही गृहस्थी एकदा जन्माला आला की जे काही आहे ना फक्त प्राणी मात्रांचं सोडून द्या, मनुष्य मात्रामध्ये जर जन्माला आला ना माणूस,
एकदा त्याचं बालपण गेल्याच्या नंतर त्यानं जर गृहस्थ आश्रम स्वीकारला की काय होतं, त्याच्या मागे दुःखाच्या व्याप्त्या लागतात, खूप खूप दुःखाच्या व्याप्त्या लागतात. म्हणजे कुणीही जन्माला आला तो श्रीमंत घराण्यात येऊ द्या किंवा गरीब घराण्यात येऊ द्या, गरीब घरात जर जन्माला आला तर दुःख हे त्याच्या पाचवीलाच पुंजलेलं आहे. परंतु श्रीमंत घरातही जन्माला आला तरीही काय होतं, काही काही जणांना एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे, पैसा भरपूर आहे, परंतु दुःख म्हणजे दुःखाची अशा एवढी मोठी व्याप्ती त्यांच्या मागे लागलेली असती, एवढी मोठी व्याप्ती त्यांच्या मागे दुःखे सांगू की संसारामध्ये दुःख किती आहे हे सांगताच येत नाही. याचं वास्तविक काय होतं, मुळात संसारच दुःख रूपी आहे. म्हणजे या संसारामध्ये एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. मुळात आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर आपण नेमकं विसरतो भगवंताने आपल्याला जन्माला कशा करता घातलं, आणि मग काय होतं, आपला मार्ग चुकतो आणि आपण काय होतो संसारामध्ये घुरमडून जातो. आणि मग काय होतं, संसारामध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येकाचं काय होतं, म्हणजे ते वैयक्तिक सांसारिक असो किंवा नसो, पण एकदा का अशा अपेक्षा मनामध्ये निर्माण झाल्या ना, तो माणूस त्या गोष्टीच्या त्या व्याप्तीच्या पाठीमागे धावायला लागतो. मग काय होतं, माणसाला वाटतं की थोडंसं समोर गेल्याच्या नंतर आपल्याला काही ना काही सुख मिळेल. काय होईल, थोडंसं समोर गेल्याच्या नंतर काही का नाही काही सुख मिळेल. परंतु काय होतं, थोडंसं सुख मिळवण्याकरता माणूस कितीतरी दुःखाचा मोठा डोंगर खांद्यावर घेतो आणि समोर चालतो. परंतु काय होतं, त्याला वाटतं हा डोंगर मी पार केल्याच्या नंतर मला काय होईल, काही ना काहीतरी सुखाची अपेक्षा मिळेल. परंतु मिळत नाही. तो डोंगर जर पार केला तर त्याच्या समोर पुन्हा फार मोठा दुसरा सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयुग मुक्ती यत नाही गेला, हिंडता दिशा पावला,
इंदता दिशाची न पावता माया वेष्टीला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणे मुक्ती नाही गेला इंदता दिशाची न पावता माया वेष्टीला सर्व सुखाची आशा म्हणजे आपण जन्मभर सुखाच्या अपेक्षेमध्ये धावतो, परंतु आपल्याला तिथे होतं काय? तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येऊ. म्हणजे या जन्मामध्ये आपण कितीही सुखाच्या पाठीमागे धावलो ना, तरीही आपल्याला सुख एवढं मिळतं तर फक्त आणि फक्त जवसा एवढं किंवा तिळा एवढं मिळतं. आणि दुःख पाहिजे असेल तर खूप मोठं दुःख मिळतं. म्हणजे कसं की आता काय काय माणसाची अशी अपेक्षा असते की बऱ्याच जणांना वाटतंय हळद यावर्षी एकरभर असली तर वाटते पुढच्या वर्षी 4 एकर टाकावं. मग ते काय करतात, 5-6 एकर जरी असलं तरी त्याच्यात 4 एकर हळद करतात आणि 2च एकर बाजूला ठेवतात. मग त्याच्यात काय होतंय की अशी परिस्थिती निर्माण होती की एखाद्या बरं भावच 4 नाही तर 5,000 रुपये होते. मग ती 4 एकर हळद टाकली त्याला भरपूर खर्च होते. आणि मग ही पूर्ण गोष्टी म्हणजे फार मोठ्या सुखाची अपेक्षा केल्यामुळे काय होतं, जवळजवळ त्या व्यक्तीला पुन्हा जाग्यावर येण्यासाठी, रुटीनवर येण्यासाठी पुढचे 3 वर्ष लागतात. म्हणजे फार मोठ्या सुखाची अपेक्षा करण्यामध्ये काय होतं तर सुख पाहिजे तेवढं मिळत नाही, परंतु दुःखाचा डोंगर मात्र भला मोठा होतो. मग याकरिता कारण तुकोबा यांनी काय केलं, जर परमार्थिक दृष्ट्या जर आपलं आयुष्य पाहायचं झाले असेल तर आपल्याला या आयुष्यामध्ये जरीही संसार करायचा असेल, गृहस्थ आश्रम स्वीकारायचा असेल तरीही स्वीकारू शकता, परंतु या दुःखरूपी संसारामध्ये जर सुखाची जवळीकता करायची असेल, सुखाच्या सहवासात जर राहायचं असेल तर काय करावं लागेल, तर आपल्याला कोणत्या का होईना कोणत्याही संतांच्या, महात्म्यांच्या, भक्तांच्या सहवासातच राहावं लागेल. तरच आपल्याला कितीही दुःखरूप संसार असला ना, त्याच्यात कितीही दुःख असू द्या, त्याला काय होणार, थोडी का होईना सुखाची जवळीकता मिळणार. कारण गजूभाऊ आता तुम्हाला अनुभवायचे असते, आपण इकडे बाहेर किती जरी राहिलं तरीही आळंदीत गेल्याच्या नंतर कितीही बाहेरचा दुःखी माणूस असू द्या, माऊली कितीही दुःखी माणूस असू द्या, त्याला काय होणार, तिथं गेल्यावर मनाला शांती भेटणार, मनाला असं प्रसन्न वाटणार. कितीही दुःखी असू द्या, कितीही टेन्शन असू द्या, कितीही प्रॉब्लेम असू द्या, परंतु आळंदीत गेल्याच्या नंतर काय होणार, मनाला शांती निर्माण होते आणि थोडी का होईना जीवनात आपण काहीतरी करतो याची सहानुभूती मिळते. सुख लागे करीसी तळमळ, सुख लागे करीसी तळमळ, तरी तू पंढरीचे जाये गवेळ. मग तू अवघाचे सुख रूप होती, जन्मीचे दुःख विसरसी. सुख लागे करीसी तळमळ, तरी तू पंढरीचे जाये गवेळ.
विठाला आपल्याला जर दुःखरूपी संसारात राहूनही सुखाचा जर सहवासच करायचा असेल तर संतांच्या महात्म्यांच्या सहवासात जावं लागेल. परंतु सध्या या कलियुगामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की संत महात्मे भक्त ओळखायचे कसे आणि त्याच्या सहवासात जायचं कसं, सर्वात मोठा प्रश्न आहे ना हा. आता समजा तुम्ही म्हणले माऊली महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, गुरुजी आहेत, हे काय महाराज मंडळीच आहेत ना. यांच्या संपर्कात आल्याच्या नंतर काय होईल, आपण एवढ्या टेन्शनमध्ये आहेत व्यवहारिक दृष्टिकोनाच्या, मग काय होईल पंढरीदाजी. तुम्हाला वाटलं समजा आता कैलास बुवाच्या संपर्कात गेले म्हणजे तुम्ही सुखी होणार का दोघं जण जास्त, नाही ना. थोडे 1-4-2 दिवस व्यवस्थित राहाल, नंतर तुमचं तुम्हालाच होणार. तुम्ही तुमच्या गोष्टी यांना सांगणार, हे यांच्या गोष्टी तुम्हाला सांगणार. म्हणजे काय होणार तर या कलियुगामध्ये संत महात्मे जर ओळखायचे असतील ना तर त्याच्याकरता गाथा पाहावा लागेल, ज्ञानेश्वरी पाहावी लागेल. आणि हेच तुकोबरायांच्या गाथेतला हा अभंग आहे. आणि या अभंगातूनच तुकोबराय आपल्याला काय सांगतात ते अभंगाच्या प्रथम शपासनी वारून गेल्या, शपासनी वारून गेल्या, शपासनी वारून विषय तुझ्याचा झाला नारायण, विषय तुझ्याचा झाला नारायण, झाला से जाना जे देही उदास. आपल्याला जर या दुःखरूपी संसारातून जर सुखाच्या सहवासात जर जायचं असेल तर आपल्याला कोणत्या का होईना संतांच्या भक्तांच्या महात्म्यांच्या सहवासात जावं लागेल. परंतु त्या संतांचे, त्या भक्तांचे, त्या महात्म्यांचे ज्या काही साधना असतील त्या आपल्याला पहिली माहिती करून घ्याव्या लागते. तुकोबराय अभंगात तेच सांगतात की काय, भक्त ऐसे जाना जे देही उदास. म्हणजे तुम्ही अशा भक्तांच्या, अशा महात्म्यांच्या, अशा संतांच्या सहवासात जा की जे पहिले तर देहावर उदास असणारे पाहिजे. काय पाहिजे, देहावर उदास असणारे. आता देहावर उदास होते कोण होते, श्री संत मोतीराम महाराज. मोतीराम महाराजांच्या पायामध्ये इथे जखम झालती आणि त्या जखमेमध्ये आसाडी होती. गुरुजींना माहित आहे आता सर्व चरित्र. मोतीराम महाराजांना काही भक्त मंडळींनी त्यांच्या सांगितलं की बाबा महाराज तुम्ही याचं ऑपरेशन वगैरे करा, काय होणार, तेवढीच जखम बरी होईल. परंतु महाराजांनी नाकार दिला. काय म्हटले, नाही, त्या आळीला सुद्धा जगण्याचा भगवंताने अधिकार दिलाय आणि मी या जखमेचं ऑपरेशन सुद्धा करू शकत नाही. म्हणजे कोण्या जीवा
वा वा वत्सर जय हो सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या ताने आता ऐसे कोणी होणे नाही वा वा आता ऐसे कोणी जय हो होणे नाही टाळे वाजवा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या का नाही? म्हणजे श्री संत मोतीराम महाराजांनी काय सांगितलं? अहो त्या जखमेचं ऑपरेशन केलं नाही, एवढे हे महात्मे हे संत देहावर उदास होते. चरण सोनी सर्वदा चरण सोनी सर्वदा देह जावो अथवा राव, या संतांच्या या महात्म्यांच्या मनामध्ये काय असतं? देहाची थोडीही आसक्ती नसते. महाराजांनी प्रमाण दिलं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. मोतीराम महाराजाच्या अगोदरही एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे कुर्मुदास. तुम्ही आता गुरुजी प्रमाण दिलं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. कुर्मुदास नावाचे एक संत होऊन गेले, पैठणला राहायचे. मग वारीच्या प्रस्थानची वेळ होती आणि नाथ महाराजांनी आपल्या दिंडीची परिपूर्ण तयारी चालू होती आणि नेमका प्रस्थानचाच दिवस होता आणि नाथ महाराजांना आपली दिंडी घेऊन कुठं जायचं होतं? पंढरपूरला जायचं होतं. त्यावेळेस प्रस्थानच्या दिवशी रात्री प्रस्थानचं कीर्तन चालू झालं आणि चालू झाल्याच्या नंतर कुर्मुदास नावांचे संत असे होते की त्या संत महात्म्याला कमरेपासून खाली पाय नव्हते आणि धडापासून इकडे हात नव्हते. म्हणजे त्या महात्म्याचा, त्या संतांचा काय होता? चौरंग होता. चौरंग ही म्हणायला हरकत नाही. आणि तो महात्मा आपल्या आईला म्हटला, आई मला एकदा महाराजांच्या कीर्तनामध्ये नेऊन सोड. परंतु आई दिवसभर काम करून आलेली होती, थकलेली होती. आणि काय असतं, तशी एखादी जर व्यक्ती घरात असेल ना तर त्याचं थोडंसं प्रत्येकाला त्रास होतो. आणि मग त्या त्रासामध्ये आईने थोडंसं हे केलं, रागावली. त्यावेळेस कुर्मुदासांच्या आईंनी कुर्मुदासांना उचललं आणि कीर्तनात नेऊन सोडलं. कीर्तनात नेऊन सोडल्याच्या नंतर तिथे नाथ महाराजांचं कीर्तन चालू होतं. आता कीर्तन चालू असल्याच्या नंतर प्रस्थानचं कीर्तन म्हटल्यावर काय असणार हो? नाथ महाराज पंढरीचं महात्म्य सांगत असतील, वारीचं महात्म्य सांगत असतील. कुर्मुदासांना पूर्ण कीर्तन ऐकलं मन लावून. आणि मन लावून कीर्तन ऐकल्याच्या नंतर
त्यांच्या मनामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याबद्दल एवढा मनात दृढत्व दृढ भाव निर्माण झाला की कुर्मुदासांनी कीर्तन संपल्या नाथ महाराजांना अट्टास केला, महाराज मला पंढरपूरला यायचे. त्यावेळेस नाथ महाराजांनी नाकार दिला. म्हटले, कुर्मुदासा, अरे तुला धड पायही नाहीत, धड हातही नाही, आणि तू जर आमच्या सोबत वारीला आला पंढरपूरला तर ऊन वारा पाऊस आणि त्या काळचे का रस्ते व्यवस्थित असतील का, आणि तुझा सांभाळ कोण करायचा, कारण वारीत प्रत्येकाचं आपलं आपल्याला पडलेलं असतं, आणि तुझा सांभाळ कोण करायचा. म्हणून नाथ महाराजांनी कुर्मुदासांना नाकार दिला. नाकार दिल्याच्या नंतर कुर्मुदास घरी सुद्धा गेले नाहीत. रात्रभर मंडपात झोपले आणि सकाळी 3 वाजता उठले आणि समोर पोटाने फरकटत समोर चालायला सुरुवात केली. ही गोष्ट काही मंडळींनी नाथ महाराजांना सांगितली, परंतु नाथ महाराज म्हटले, आता कुर्मुदासांनी काय केलं, हट्ट धरलाय, त्या हट्टाला आपण नाकारू शकत नाही. आणि कुर्मुदासांच्या मनात काय होतं, त्या पांडुरंग परमात्म्याबद्दल मनामध्ये दृढत्व निर्माण झालतं, दृढ भाव निर्माण झालता. भेटीला बापा, नाथ महाराजांनी कुर्मुदासांना नाकार दिला, तरीही कुर्मुदास काय म्हटलं, समोर ऐकायला तयार नाही. सोबत चालणारी वारकरी सांगायला लागली महाराजांना, महाराज अहो कुर्मुदास पोटाने फरकटत समोर चालायला आहे. रस्ता व्यवस्थित नाही, परंतु हृदयामध्ये मनामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचा
एवढं दृढत्व निर्माण झालं, एवढा दृढ भाव निर्माण झाला, एवढ्या महात्म्याने, एवढ्या संतांनी नाकार दिला, तरीही तो महात्मा पोटाने फरकटत फरकटत समोर चालला. भेटी लागे जीवा. म्हणजे त्या महात्म्याला एवढ्या मोठ्या संतांनी नाकार दिला, तरीही त्यांच्या मनामध्ये एवढं दृढत्व निर्माण झालं, त्यांनी त्यांच्या शरीराचा विचार केला नाही. काय केला नाही? पांडुरंग परमात्म्याबद्दल एवढं मनामध्ये दृढत्व निर्माण झालं की कुर्मदास पोटाने फरकटत फरकटत समोर चालायचे. समोर गेल्याच्या नंतर समोरच्या गावातल्या मंडळींना सांगायचे की अहो माझे महाराज पाठीमागून दिंडी घेऊन यायलेत, त्यांच्या नाश्त्या पाण्याची जेवणाची व्यवस्था करा. आणि समोर 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 दर मजल करत समोर समोर चालायला लागले. परंतु त्यांनी मनामध्ये एवढं दृढत्व निर्माण केलं, एवढं दृढत्व निर्माण केलं की त्यांनी त्यांचा शरीराचा विचारच केला नाही. म्हणजे जे देही उदास, देहावर ते एवढे उदास झालते की त्यांनी आहे त्या देहाचा विचार न करता करता समोर समोर चालायचे. आणि समोर गेल्याच्या नंतर पंढरपूरच्या अलीकडे लहुळ नावाचं गाव आहे, तिथे गेल्याच्या नंतर मात्र त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. कारण पोटाने फरकटत जात असताना पूर्ण पोटाची आताडी अशी निघून गेलेली होती. आणि त्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर कुर्मुदासांना म्हणजे समोर चालण्याची कॅपॅसिटी नसल्यामुळे साईडला कुठंतरी बसलेले होते. आणि त्यावेळेस नाथ महाराजांची दिंडी तिथे आली. त्यावेळेस एका वारकऱ्याने सांगितलं, महाराज अहो आपला कुर्मुदास इथे पडलाय.
आणि मग नाथ महाराज कुर्मुदासांच्या जवळ गेले आणि म्हटले, अरे कुर्मुदासा, एवढा अट्टहास केला, पंढरपुरापासून तू इथपर्यंत आलास आणि थोडं रे 25-30 किलोमीटर आता अंतर राहिलंय आणि तू आता थोडासा जरी चालला ना, आमच्यासोबत जरी चालला तरी तुला काय होणार? त्या पांडुरंग परमात्म्याची भेट होणार. परंतु त्यांनी काय केलं? तिथे नाथ महाराजांनी त्यांनी सांगितलं कुर्मुदासांनी, काय करा महाराज, तर माझा इथूनच भगवंताला नमस्कार सांगा आणि काय करा, इथूनच विनंती सांगा. परंतु नमस्कार. एका महात्म्याने दुसऱ्या महात्म्याला सांगितलेले शब्द आहेत आणि आपला दृष्टांत संपला. कुर्मुदासांनी तिथे देह ठेवला. त्याच्यानंतरचा जर इतिहास पाहायचं झालं, चरित्र पाहायचं झालं तर पांडुरंग परमात्मा तिथं आले कुर्मुदासांना भेटण्याकरता. परंतु आपल्याला सांगायचं काय की संत महात्मे ज्यांच्या सहवासात जायचंय ते संत महात्मे भक्त देहावर उदास असणारे असले पाहिजे. काय? देहावर उदास असले पाहिजे. पहिला मुद्दा, देहावर उदास असणाऱ्या संत महात्म्यांच्या सहवासात गेले तरच तुम्हाला थोडी का होईना सुखाची अपेक्षा मिळते. आता देहावर उदास होणारे भरपूर आहेत. कुणी भगवंतासाठी होतं, कुणी एकनिष्ठतेसाठी होतं, कुणी आपल्या मातीसाठी होतं. जसं की आता आपल्या जातीसाठी आणि धर्मासाठी देहावर उदास कोण झालं तर छत्रपती संभाजी महाराज. ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं होतं ना, आपल्याला वेळ नाही, त्यावेळेस औरंगजेबाने संभाजीराजांना समोर उभं केलं आणि संभाजीराजांना म्हटले, पहिल्यांदा काय म्हणजे बोलण्याची भाषा औरंगजेबाची, राजे अहो तुम्ही धर्म बदला, आम्ही तुम्हाला अर्ध राज्य देऊ. तरीही छत्रपती संभाजी महाराज धर्म बदलायला नाही, याच्याही पलीकडे गेला. त्यानंतर भाषा बदलली, संभाजी तुम्ही धर्म बदला, आम्ही तुम्हाला काय करू, कुठली का होईना जहागिरी देऊ, काही ना काहीतरी त्या बदल्यात तुम्हाला देऊ, परंतु तुम्ही काय करा, धर्म बदला. तरीही संभाजीराजे धर्म बदलायला तयार नाही. त्याच्याही पलीकडे गेला. औरंगजेबाने धर्मराजांना काय केलं, संभाजीराजांना काय केलं, धर्म बदलण्यासाठी एवढं प्रवृत्त केलं की त्यांनी छत्रपती संभाजीराजांना टॉर्चर करायला सुरुवात केलं, मारहाण करायला सुरुवात केली. तरीही छत्रपती संभाजीराजे धर्म बदलायला तयार नाही. त्याच्याही पलीकडे गेला औरंगजेब. संभाजी धर्म बदला, संभाजीराजे धर्म बदलायला तयार नाही. त्याच्याही समोर गेला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरच काताड साळलं
आणि त्यावर काय केलं, मीठ टाकलं आणि नंतर सांगितलं राजे धर्म बदला. छत्रपती संभाजीराजे धर्म बदलायला तयार नाही. त्याच्याही पलीकडे गेला. औरंगजेबाने काय केलं, त्याच्याही पलीकडची नीच प्रवृत्ती आखली आणि सळ्या गरम केल्या आणि छत्रपती संभाजीराजांच्या डोळ्यात घातल्या, डोळे बाहेर काढले आणि नंतर म्हटला संभाजी धर्म बदला, तरीही तो राजा धर्म बदलायला तयार नाही. म्हणजे काय त्या देहामध्ये एवढी प्रचिती होती, एवढी प्रचिती होती की आपल्या धर्माबद्दल एवढी एकनिष्ठता होती की त्या माणसाने देहाचा विचार नाही केला, देहावर उदास झाला. अक्षरशः सळ्या डोळ्यात घातल्या, डोळे बाहेर काढले आणि नंतरही औरंगजेब म्हणायचा संभाजी धर्म बदला, तरीही संभाजीराजे धर्म बदलायला तयार नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंड. म्हणजे त्यांनी ते छत्रपती संभाजी महाराज देहावर उदास झाले, ते धर्मासाठी झाले, परंतु झाले ना देहावर उदास. हा त्यांच्या जर ही जीवनचरित्रामध्ये गेलो ना तर आपल्याला जर व्यवहारिक दृष्टिकोनातील जर काही संकट असेल ना तर थोडा का होईना त्यांचं चरित्र जर अनुभवलं ना मनाला थोडी शांती मिळते. म्हणजे काय तर भक्त ऐसे जाना जे देही उदास. कोण असलं पाहिजे, देहावर उदास होणारे भक्त असले पाहिजे. मग ते कोणत्याही गोष्टीत असो. आणि काय असतं, काही गोष्टी एकनिष्ठतेच्या फार असतात. ज्ञानोबा येते एका ठिकाणी एक ओळी सांगतात की तरी अग्नी माझे आले जैसे इंधनाचे अग्नी झाले, पाठीन निवडेची काही केले काष्टपण. म्हणजे जर आपलं जाळण असतं, जाळण आपल्या सरपणाला जर एकदा अग्नीत जर टाकलं ना, त्याची एकदा जर राख झाली ना, ती राख डबल लाकूड होऊ शकते का? किंवा ऊस आहे, ऊस जर कारखान्यात नेला आणि एकदा त्याची साखर झाली तर पुन्हा त्याचे डबल ऊस तयार करता येते का? नाही. तशी काही अशी ही जी महात्म्य मंडळी आहेत ना, ती एवढी एकनिष्ठते दृढत्व निर्माण आहे त्यांच्या मनामध्ये, त्यांची राग झाली तरी चालते. वा वा. जय हो. वा वा.
एवढे एकनिष्ठतेचे महात्म्य मंडळी काही असतात की त्यांना त्यांच्या जीवनाची पर्वा नसते किंवा शरीराची पर्वा नसते. अशा संतांच्या अशा महात्म्यांच्या तुम्ही जर सहवासात जर गेले ना की तुम्हाला काय होणार, सुखाची थोडी का होईना, कितीही तुम्ही दुःखी असू द्या, कितीही दुःखी असू द्या. आता आपला आजचा कार्यक्रम काय, हनुमंतरायांचा अभिषेक आहे. हनुमंतराय एवढे एकनिष्ठ भक्त होते प्रभू रामचंद्रांचे, एवढे एकनिष्ठ भक्त होते की त्यांनी त्यांची छाती फाडली होती. तर श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, मुझको कीर्ति नवैभव यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, मुझको कीर्ति नवैभव यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. बड़ा आनंद ऐसा पीने में, बड़ा आनंद ऐसा रस पीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. हनुमंतराय एवढे एकनिष्ठ भक्त होते की त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र परमात्मा राहायचे. एवढी दृढत्वता होती मनामध्ये, एवढी मनामध्ये दृढत्वता होती. मग अशा तुम्ही महात्म्यांच्या अशा भक्तांच्या सहवासात जर गेला ना की तुम्हाला कितीही दुःख असू द्या किंवा तुम्ही कितीही दुःखरूपी संसारामध्ये भरकटलेले असू द्या, तुम्हाला काय होते, सुखाची थोडी का होईना जवळीकता मिळते. कारण हे संत महात्मे कधीही स्वतःचा किंवा स्वतःच्या रक्ताचा विचार करत नाहीत कधीच. मी अगोदर एकदा सांगितला होता हा मुद्दा, तुम्हाला सांगून जातो. गणेश मामा, तुम्हाला तुमच्या पंजाचं नाव माहीत आहे का? हा बरं, आजोबाचं माहीत आहे, पंजोबाचं, खापर पंजोबाचं नाही. तुमच्या पंजोबाला जाऊन किती वर्ष झाली असतील तरी? जाऊ द्या, अहो तुम्हाला नाही, कोणालाच माहित नाही, आम्हालाही माहित नाही. बरं, याचं कारण काय असेल? हा याचं कारण असं आहे, गजूभाऊ आपल्या रक्ताने आपला विचार केला म्हणजे या दुःखरूपी संसारामध्ये आपण एवढे घुरमटलो की आपण फक्त आपल्या रक्ताचा विचार करतो. आपण काय करतो, मुलाला जमीन घ्यायची, बंगला घ्यायचा, घर घ्यायचं, गाडी घ्यायची, आपण आपल्या रक्ताचा विचार करतो. तोच रक्त आपल्याला विसरतं. गणेश मामा, ज्ञानोबरायांना जाऊन 750 वर्ष झाले, तुम्हाला आणखी नाही माहित आहे का नाही? तुकोबारायांना जाऊन 350 वर्ष झाले, माझ्या छत्रपती शिवरायांना जाऊन 350 वर्ष झाले, परंतु आजही त्यांची नाव, त्यांची स्थिती, अहो ते नवे ज्ञानोबरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकोबारायांनी लिहिलेला गाथा, छत्रपती शिवरायांचं चरित्र, अहो 750 नाही, 350 नाही, 450 वर्ष नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तसंच अजरामर राहणार. कारण या संतांनी, या महात्म्यांनी स्वतःच्या रक्ताचा कधीही विचार केला नाही. विचार कोणता केला तर अवघाची संसार सुखाचा करी, म्हणजे पूर्ण समाजाचा विचार केला. आणि कुणीही, कोणताही व्यक्ती असू द्या, त्यांनी एकदा का पूर्ण समाजाचा विचार जर का केला ना तर ती व्यक्ती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आजरामर राहते. आणि संत महात्म्यांना तर कोणत्याच गोष्टीची गरज नाही ना. अहो जगद्गुरु तुकोबारायांना जवळजवळ 450 एकर जमीन होती, आज तिथं 42 लाख रुपये गुंठा आहे. किती आहे? एकर नाही, गुंठा 42 लाख रुपये, 450 एकर जमीन होती. तुकोबारायांनी जर त्यावेळेस विचार केला असता, ही माझ्या लेकरांना नातवंडात ठेवायची,
याच्यातली ही काही आणखीन वाढवायची तर आता काय झालं असतं. तुम्ही जसे गणेश मामा म्हटले का मला नाव माहीत नाही तसे त्यांचे नातरुंड पत्रुंड म्हणले असते. आम्हाला माहीत नाही कोण तुकोबार आहे माहीत नाही म्हटले असते. परंतु आजही तुकोबारायांचं नाव तेवढ्याच ताकदीने उभा आहे. नवे नवे त्यांनी जो गाथा लिहिलाय तो सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी समाजाचा विचार केला. अशा संतांच्या, अशा महात्म्यांच्या, अशा भक्तांच्या तुम्ही सहवासात राहा. तुम्ही कितीही दुःखरूपी संसारात भरकटलेले असू द्या, तुम्हाला काय होणार, सुखाची जवळीकता होणार, सुखाची आसक्ती होणार. कारण काय माहित आहे का, आता तुम्हाला आपल्याच इथलं उदाहरण सांगतो. आपल्या किती प्रेशर असू द्या, कशाचं व्यवहारिक दृष्टिकोनातला असू द्या, दुःखाचा असू द्या, तुम्ही इथून सिद्धनाथाला जर गेले, तिथं गेल्यावर थोडी का होईना मन शांती राहते का नाही बापू. बरं ते जाऊ द्या, ते महात्मे जर इथं आले तर गावात आल्याच्या नंतर प्रसन्न वाटते का नाही, असं घवघवीत लागतं. म्हणजे तुम्ही कितीही दुःखरूपी संसारामध्ये भरकटलेले असू द्या, तुम्ही संत महात्म्यांच्या भक्तांच्या सहवासात गेले ना, तुम्हाला सुखाची एवढी जवळीकता होती, एवढी जवळीकता होती. आणि तुम्हाला तर तुकोबाराय या अभंगात सांगतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. म्हणजे संत महात्मे तर खूप दूर राहिले, परंतु तुम्ही अशा भक्तांच्या सहवासाचा, जसं हनुमंतरायांसारख्या भक्तांच्या, एकनिष्ठतेच्या भक्तांच्या सहवासात जा. तुम्हाला कितीही दुःखरूपी संसार असू द्या, तुम्हाला त्याचं दुःखच वाटणार नाही. तुम्हाला काय होणार तर सुखाची जवळीकता होणार, सुखाची अपेक्षा होणार. आणि तुम्हाला जे समोर चालायची जी जीवनाची परिस्थिती आहे ना, तो मार्ग, ती परिस्थिती थोडी का होईना सोपी होईल, सोपी होईल. विठ्ठला बरं, याच्याही पलीकडे तुकोबारायांनी सांगितलं. बरं, ते भक्त संत महात्मे देहावर उदास असलेच पाहिजे. त्याच्याही पलीकडे त्या भक्तांची काही लक्षणे सांगितली. ती लक्षणे कोणती तर अभंगात. विषय तो विषय ना आवडी जनधन माता पिता. त्या संत महात्म्यांचा काय झालेला असावा, विषय नारायण असावा. म्हणजे जसं की त्या संत महात्म्यांना बाकी कोणत्याही गोष्टीचे काही म्हणजे आसक्ती नसली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडी जनधन माता पिता. म्हणजे एकदा का त्या संत महात्म्यांचा विषय जर नारायण झाला ना, की त्या माणसाला ना आवडे जन, म्हणजे हा समाज आवडतच नाही. कारण काय होतं, समाज का बरं आवडत नसावा, की हा समाज दुटप्पी असतो. आणि समाज म्हणजे एवढा ही कठोर परिस्थिती असते की कुणी काय म्हणते, लोक काय म्हणतील. म्हणजे लोक म्हणजे कोणते, तेच लोक असतात की ते काय म्हणतील. आणि जे लोक काहीतरी म्हणणारे असतात का, ते असे म्हणण्याजोगे काहीच नसतात, ते त्यातलेच असतात. ते काही ना काहीतरी म्हणण्यासाठी ठेवलेले असतात. म्हणून काय होतं, सध्या तर परिस्थिती अशी आहे आणि तरुण पोराची तर परिस्थिती अशी आली सध्या
म्हणजे मानसिक खच्चीकरण असं झालंय की कोणत्याही गोष्टीत काय होतंय की कुणी नाही कुणी जी मार्गदर्शन करणारी व्यक्ती असते ना, त्या जर एखाद्या मुलांना असू द्या, तरुण व्यक्तींना असू द्या, काही ना काहीतरी करण्याचा निर्णय जर घेतला ना, त्याला कुणी नाही कुणी मार्गदर्शन करणार काय म्हणतं की लोक काय म्हणतील. म्हणजे हे जन एवढं बेकार आहे, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे की माणसाला काहीच करू देत नाही, जगू देत नाही, मरू देत नाही. ते दृष्टांत आहे ना, गाडवावरही चालू देत नाही, पायी चालू देत नाही. मग अशा जर जनाच्या या समाजाच्या जर सहवासात जर राहायचं झालं तर संत महात्म्यांना साधना करता येणार नाही. म्हणून काय ना आवडे जन. बरं, याच्याही पलीकडे धन सांगितलं. पण धन का आवडत नसावं, तर धनामागे फार मोठी आसक्ती आहे. आसक्ती आहे. धन जगद्गुरु तुकोबारायांना शिवरायांनी नजराना पाठवला, तुकोबारायांनी नाकार दिला. याच्याही पलीकडे एक दृष्टांत सांगतो तुम्हाला धन न आवडण्याचा. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होऊन गेले मामासाहेब दांडेकर म्हणून. वारकरी शिक्षण संस्थेचे ते पुण्यात प्राध्यापक होते आणि त्यावेळेस संस्था जवळजवळ 20-25 वर्ष झाले ते वाटते चालू हो. आणि 1972चा दुष्काळ पडला. काय झालं, 1972चा दुष्काळ पडला आणि संस्था सुरळीत चालू होती. चालू असते वेळेस मामासाहेब पुण्यात गेले, काही कारणास्तव पुण्यात गेले. आणि एक पुण्यातला फार मोठा पाटील, श्रीमंत घराणा, मामासाहेब प्राध्यापक असल्यामुळे संपर्क चांगला होता, त्यांच्या घरी चहा पाणी पिण्याकरता गेले. गेल्याच्या नंतर बसले, गप्पा गोष्टी झाल्या. गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर त्या पाटलाला माहीत होतं अगोदर संस्था सुरू झाली, संस्थेत काही विद्यार्थी, मराठवाड्यातून काही विद्यार्थी येतात, कुणाला मधुकरीची व्यवस्था आहे, कुणाला नाही, कुणाला कपड्यांची व्यवस्था आहे नाही. या गोष्टीची सर्व चौकशी केली आणि तो पाटील आतमध्ये गेला आणि त्याच्या घरातून त्याने 10,000चं बंडल आणलं. काय केलं, 10,000चं बंडल आणलं. म्हणजे 1972च्या काळचे 10,000 म्हणजे आताची त्या 10,000ची केवढी मोठी किंमत असणार, जवळजवळ 10 लाख किंवा 10 कोटी एवढी किंमत असणार. त्या पाटलांनी 10,000चं बंडल आणलं आणि मामासाहेबांच्या समोर ठेवलं आणि मामासाहेबांना म्हणाले, मामासाहेब अहो मराठवाड्यातून विद्यार्थी येतात, कुणाच्या जेवणाची व्यवस्था असते नसते, कपड्यांच्या व्यवस्था असते नसते, तुम्ही काय करा, हे 10,000 रुपये राहू द्या आणि संस्थेकरता कामी येतील. कारण पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे, संस्थेला पाहिजे तसं प्रतिसाद मिळत नसेल, तुम्ही काय करा, हे 10,000 राहू द्या. मामासाहेबांनी त्या 10,000ला नकार दिला. नकार दिल्याच्या नंतर नीट लक्ष देऊन ऐका, संत महात्म्यांना धनाची आसक्ती नसते. नकार दिल्याच्या नंतर तो पाटील म्हटला, मामासाहेब अहो एवढ्या बिकट परिस्थितीत, एवढ्या हलाखीच्या काळामध्ये तुम्हाला मी 10,000 रुपये देतो. काय, एवढ्या बिकट परिस्थितीत, एवढ्या हलाखीच्या काळामध्ये मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, तुम्ही त्या 10,000ला नकार देताय. अहो एवढ्या बिकट परिस्थितीत, एवढ्या हलाखीच्या काळामध्ये 10,000 देणारा माणूस तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. काय म्हटला, अहो एवढ्या बिकट परिस्थितीत, एवढ्या हलाखीच्या काळात 10,000 रुपये देणारा माणूस तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. त्या महात्म्यांना उत्तर दिलेलं नीट लक्ष देऊन ऐका. मामासाहेब त्या पाटलांना म्हणाले, पाटील अहो एवढ्या हलाखीच्या काळात, एवढ्या बिकट परिस्थितीत तुम्हाला 10,000 रुपये देणारा मला माणूस अख्ख्या महाराष्ट्रात मिळणार नाही, पण एवढ्या हलाखीच्या काळात, एवढ्या बिकट परिस्थितीत 10,000ला लाथ मारणारा महात्मा तुम्हाला अख्ख्या जगात सापडणार नाही, अख्ख्या जगात सापडणार नाही. याचं कारण काय, बरं गुरुजी तुम्ही सांगा. ते मामासाहेब होते, त्याच्या जागी जर आता एखादा संस्था चालक असता तर म्हणजे संत महात्म्यांची एवढी कोणत्याही गोष्टीत आसक्ती नव्हती, धनाबद्दल आसक्ती नव्हती. कारण त्यांना माहित होतं आपल्या संस्थेला कुणी नाही कुणी थोडी थोडी का होईना मधुकरी दिली तरी ज्ञानोबा यांच्या दरबारातला आपला प्रसाद आहे. परंतु यांनी 10,000 कोणत्या मार्गाने कमवलेले आहेत हे आपल्याला माहित नाही. कारण एवढ्या बकीट परिस्थितीमध्ये जर तो 10,000 देतोय म्हणजे काहीतरी वेगळ्याच पद्धतीने कमवलेले असतील ना. म्हणजे संत महात्म्यांना धनाबद्दल आसक्ती ही नसावी. बरं त्याच्या पलीकडे सांगितलं ना आवडे जन धन.
बरं आता माता पिता ही का आवडू नये सांगितलं? माता पिता कोणते आवडू नये? की हिरण्यकश्यपू सारखा पिता, कैकेयी सारखी माता, जसं की भक्त प्रल्हाद जेव्हा नामचिंतन करायचे, म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा विषय ज्या वेळेस नारायण असायचा त्यावेळेस सुद्धा त्यांना त्या नामचिंतनामध्ये विक्षेप करणारे माता पिता ही न आवडू नये. म्हणजे असे संत महात्मा सांगेल त्या बाबूला विठ्ठला विडा. मग अशा संतांच्या अशा महात्म्यांच्या जर तुम्ही सहवासात गेले ना तर तुम्हाला काय होतं? सुखाची जवळीकता मिळते, सुखाची आसक्ती मिळते आणि तुमचा दुःखरूपी मार्गही थोडा का होईना सोपा होतो. आता एखादा गृहस्थी काय म्हणतात तसं समाजामध्ये अतिशहाणे माणसं असतात, तसा एखादा गृहस्थी म्हणेन सध्या परिस्थिती अशी निर्माण आहे की सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर घराच्या बाहेर जरी पडायचं म्हटलं तर काय होतं? वित्त, पैसा लागतो. काय? फक्त पैसा लागतो. आणि जर तुम्ही आम्हाला अशा भक्तांच्या अशा संतांच्या जर सहवासात नेलं तर आम्हाला त्या गोष्टीची काय होते? म्हणजे थोडी का होईना तुटवडा निर्माण होईल ना. कारण तुम्हीच एका ठिकाणी सांगता की संत महात्म्य म्हणजे आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके. म्हणजे मग संत महात्म्यांजवळच काही नाही तर मग आम्हाला व्यावहारिक दृष्टिकोनातून सध्या मग कुणाचं दवाखान्याचं काम असतंय, कुणाचं पैशाचं काम असतंय, मग या गोष्टीचा आम्हाला तुटवडा पडणार. आणि तुम्ही जर संत महात्म्यांची ओळख करून दिली तर त्यापासून आम्हाला काहीच फायदा नाही ना. त्याच्या परता एखाद्या आम्हाला तिकडं आमदारा खासदाराची नेत्याची ओळख करून दिली ते तरी फायदा होईल. एखाद्या वेळेस दवाखान्याचं काम पडलं म्हणा, दुसरं काहीतरी काम पडलं म्हणा, तर होईल ना कसं तरी. संत महात्म्यांचं त्यांची जर ओळख करून दिली, त्यांच्या जर सहवासात गेलो तर त्यापासून आमचा काय फायदा? तर त्यापासून असा फायदा आहे, याच्या अगोदरचं जर आपण पुराण पहा किंवा इतिहास पहा किंवा कोणत्याही गोष्टी पहा तर एकदा आपण भक्तांच्या संतांच्या सहवासात गेलो आणि भगवंताचं नामचिंतन तेवढ्या एकनिष्ठतेने जर करायला लागलो ना तर तो भगवंत काय करतो ते तुकोबा आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद
रखुमाये गोपाल रखुमाये निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. म्हणजे जर तुम्ही संत महात्म्यांच्या जर सहवासात गेले ना तर काय होतं की भगवंत तुमचा सांभाळ करतो. याच्या अगोदर जर पाहायचं झालं तर द्रौपदी मातेचं वस्त्रहरण केलं. थोड्याशा छोट्याशा एका चुरगुटासाठी जरी म्हटलं तरीही भगवंताने काय केलं, द्रौपदी मातेचं वस्त्रहरण केल्याच्या नंतर द्रौपदी मातेने भगवंताला हाक मारली. कोटी गुंतलासी द्वार विचाराया, कोटी जय हो. कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. तुम्ही एकदा का परिपूर्ण भगवंतावर आपली एखादी गोष्ट सोडली ना तर तो भगवंत तो कसा करतो, मागे पुढे उभा राही सांभाळली. परंतु फक्त आपण तेवढ्या दृढत्वेने एखाद्या संत महात्म्यांच्या भक्तांच्या माध्यमात
तिथपर्यंत त्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. काय होतं आपलं नेमकं इथंच चुकतं. आपण ज्या भक्तांच्या, ज्या संतांच्या, ज्या महात्म्यांच्या सहवासात जातो ना, पहिले तर काही जण इथंच प्रश्न उपस्थित करतात, कोणते महाराज? त्या महाराज बापा बाबा, म्हणजे असं मनामध्ये अगोदरच काही ना काहीतरी. मग आपलं काय होतं, एक निष्ठता तेवढी तयार होत नाही आणि आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून या गोष्टीचा आपल्याला जास्त अनुभव नाही. काही मंडळींना आहे, काही जण आहेत आणखीनही कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही, फक्त भगवंतावर सोडून दिलेलं असतं. त्यांना कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही, कारण भगवंतानेच आपल्याला जन्माला घातलं म्हटल्यावर आपला सांभाळ तोच करणार, करता धरता तोच असणार. मग आपल्याला एवढं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही ना. परंतु तसं नाही, माणसांचं कसं असतं, जे करणार ते मी करणार, पण जे करणार ते तू करणार ते होतच नाही. जे त्याच्या मनात आहे ना तेच होतं. त्यामुळं काय, आपण कोणत्या का होईना संतांच्या महात्म्यांच्या सहवासात जायचं. त्या महात्म्यांच्या, त्या संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर आपल्याकडून काय होतं की एक तर भगवंताची सेवा होते, एक तर त्या महात्म्याची सेवा होते. आणि ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याकडून थोडं का होईना चांगलं सत्कर्म घडतं. आणि चांगलं सत्कर्म घडल्याच्या नंतर काय होतं ते तुकोबा राया अभंगाचे कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य 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 कर्म व्हावे साय. घातले अभय नरका जाणे, घातले अभय नरका जाणे, विषय नारायण, विषय नारायण.
जनधन माता पिता नवावडे जनधन माता पिता नावडे नावडे जनधन मत पिता नावडे जनधन मत पिता माता पिता नावडे
नारायण विजय दादा नारायण दादा नारायण दादा नारायण ज्ञानेश्वर नारायण